मुंबईत बेस्ट अपघातांचं सत्र थांबत नाहीये। मुंबईतल्या मानखुर्दमध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात भास्कर पांडे या एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय। सायन पनवेल महामार्गावर मानखुर्द इथल्या विश्वकर्मा रुग्णालयासमोर हा अपघात झाला। रस्ता दुभाजकाजवळ भास्कर पांडे हे उभे असताना भरधाव बसनं त्यांना धडक दिली। या अपघातात बस चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा आणि वाहक वैभव वाघमारे हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान बेस्टच्या वाढत्या अपघातासंदर्भात चौकशीसाठी समिती स्थापन करावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी केली आहे। बेस्ट अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचे मोफत उपचार करावे, मृत आणि जखमी अपघातग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील नवनाथ बन यांनी केली आहे। महापौर महोदया, गेल्या काही दिवसापासून आपण बघतो की सातत्यानं बेस्टच्या अपघातांमध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे हे अपघात नेमके का होतात आणि त्याला जबाबदार कोण आहे यासाठी आपल्या मार्फत एक चौकशी समिती स्थापन करावी आणि सातत्यानं ज्या अपघाताच्या घटना घडतायत त्याची गांभीर्याने चौकशी करून त्या दोषींवर कारवाई करावी। तशी समिती आपण निर्देश प्रशासनाला द्यावी की तातडीने ती समिती गठीत व्हावी आणि याबद्दलचं कारण काय आहे आणि भविष्यात असे अपघात होणार नाहीत यासाठी खबरदारी घ्यावी। की जे जखमी झालेले आहेत, 8 लोक जखमी आहेत, त्या सर्वांचा मोफत उपचार हा बेस्टच्या मार्फत बेस्टच्या निधीमधून करण्यात यावा आणि त्या कुटुंबाला आधार द्यावा। नवी मुंबईतील गर्भवती सोनम डोंगरेंच्या मृत्यूप्रकरणी अहवाल समोर आलेला आहे। सोनमचा मृत्यू हा चुकीच्या औषधामुळे झाला नसल्याचं या अहवालात समोर आलेलं आहे। सोनमचा मृत्यू ॲलर्जी आणि उलट्या झाल्यामुळे झाला असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। ते कोलॅप्स झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन देण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांना ओमेट झालं आणि त्यांनी ते ओमेट ॲक्च्युली बाहेर फ्लश करायला पाहिजे होतं। ते त्यांनी म्हणजे भीतीपोटी बोला किंवा कशाने ते गिळून गेलं आणि ते त्यांच्या लंग्समध्ये गेलं। त्याचा इफेक्ट असा झाला की त्यांचे लंग्स डिॲक्टिवेट झाले, त्याच्यामुळे आणि इमर्जन्सी सिच्युएशन झाली आणि मग त्यांचा असा मृत्यू झालेला आहे। याच्यात कुठल्याही डॉक्टरचा किंवा इंजेक्शनचा काहीही दोष नाही आहे।